नाही मॅडम, हे खरंच नाही जमणार. आनंदी कोर्टात वगैरे येणं कसं शक्य आहे? तुम्हीच विचार करा ना. कोर्टाचं वातावरण, तिथे पोलीस, त्यांच्या खिशातला बंदुका, तिथे आरोपी आणि ते सगळं भाषा ते म्हणजे मला असं वाटतं की या वयात तिच्या डोळ्यासमोर हे सगळं नको यायला. अहो लहान आहे ती अजून. माझी अट आहे असं समजा तुम्ही प्लीज. अहो पण आनंदी कोर्टात येणार नाही. एक वडील म्हणून मी तुमच्या भावना समजू शकते सिद्धिराज, पण आनंदीची साक्ष या केससाठी फार महत्वाची आहे. पूर्वी तुम्ही जे कोर्टाचं वातावरण पाहिले ना ते आता नाही हवं. आणि लहान मुलांची जेव्हा साक्ष असते ना त्याला एक वेगळं महत्व असतं. आनंदी जेव्हा साक्ष देईल ना तेव्हा तसं वातावरण नसेल कोर्टात, जसं तुम्ही आजपर्यंत बघितलंय. अहो नाही मॅडम, तुमचं बरोबर आहे, असेल अशी कोर्टात व्यवस्था, पण नाही म्हणता म्हणता तिला प्रश्न तर विचारले जाणार ना. त्याचं काय? अहो पण मग फक्त या कारणासाठी एक मोठी साक्ष सोडून द्यायची का? त्या बरोबर बोलतायत सिद्धिराज. हे बघा, आपण आनंदीच्या मनावर कुठलाही वाईट परिणाम होणार नाही, तिच्या मनावर ताण येणार नाही यासाठी सगळे प्रयत्न करूया. तिला कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेऊया, पण तिला साक्ष देऊ दे. लहान मुलांच्या साक्षीला कोर्टामध्ये एक वेगळं महत्व आहे, कारण लहान मुलांना जनरली खोटं बोलत नाहीत आणि जरी बोलली तरी ते पटकन लक्षात येतं. आणि ऍक्सिडेंट झाला त्यावेळी तर आनंदी त्या गाडीतच होती, त्यामुळे अजूनही तिच्या मनामध्ये ऍक्सिडेंट बद्दल भीती आहे. ह्या सगळ्याचा विचार करताना आनंदीची साक्ष तुम्ही या केसमधून निर्दोष सुटण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. हे बघा, मी पुन्हा एकदा सांगतो कालिंदी मॅडम, आनंदीला त्रास झालेला मी बघू शकत नाही. मी पाहिजे तर आयुष्यभर जेलमध्ये खडी फोडेन, पण आनंदी कोर्टात येणार नाही. सॉरी. पण तिला त्रास होईल असंच तुम्ही का ठरवताय? निदान एक संधी तरी द्या. हे बघा, आपल्याला ना सगळ्या बाजूंनी प्रयत्न करायला लागणार. हो मॅडम, अगदी बरोबर आहे तुमचं. म्हणजे मला असं वाटतं की आनंदी जशी या केससाठी महत्वाची आहे ना, तसंच सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आतापर्यंत आपल्याकडे जे सीसीटीव्ही फुटेज मिळालंय ना त्यात इतकं काही क्लिअर दिसत नाहीये. म्हणजे अजून नीट स्पष्ट गोष्टी समोर येत नाहीये. त्या दिवशी पाऊसच इतका पडत होता त्यामुळे फुटेज नीट दिसतच नाहीये. ते स्पष्ट व्हायला हवं. म्हणजे अँगल जरी नीट दिसत असला ना तरी चित्र नीट दिसत नाहीये. आणि मागच्या वेळी ना आपण जी केस लढत होतो बँकेसाठी, त्याच्यामध्ये मोडता घालणारे अनेक माणसं होते. ह्या वेळेला आरोप सिद्धिराजवर आहेत, त्यामुळे पुरावे आपल्याला सहज मिळते. निदान सरकारी कर्मचाऱ्यांकडून हलगर्जीपणा होणार नाही आणि विनाकारण अडवणूक सुद्धा होणार नाही. इनफॅक्ट मी म्हणते ते आता ऑलरेडी सुरू झालेले. तुम्हाला खात्री आहे की तुम्ही ह्या गाडीला धडक दिली? अहो मॅडम, 100% खात्री आहे मला. मला आठवते ना, तू जर्क आठवतोय त्या दिवशीचं. म्हणजे मी तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा. बघा, त्या दिवशी बराच पाऊस पडत होता, धड काही दिसत नव्हतं. मी गाडी स्पीडने चालवत होतो आणि अचानक माझ्या गाडीची श्रीकांत इनामदारांच्या गाडीला धडक बसली. मला कळतच नाही काय झालं, मला समजत नव्हतं. मी कसा बसा गाडीतून बाहेर उतरलो. श्रीकांत इनामदाराच्या गाडीची पूर्णपणे वाट लागली होती. ते कसे बसे तिथनं बघा, आमच्या गाडीची धडक बसली म्हणूनच मला असं वाटतं की आनंदीला काहीतरी चुकीचं आठवत आहे. हे बघा, माझा आणि भावनाचा दोघांचाही आनंदीवर खूप जीव आहे. पण हे सत्य सुद्धा नाकारता येत नाही ना की आनंदीला जन्म आम्ही नाही दिलाय. आम्ही भेटायच्या आधी सुद्धा बऱ्याच घटना तिच्या आयुष्यात घडल्यात. त्यातलं एखादं काही तिला आठवलं असेल. कसं असतं ना सिद्धू, लहान मुलांचा जो निरागसपणा असतो ना तो अनन्यसाधारण असतो. त्यांच्या इतका थेट विचार करणं आपल्याला जमतच नाही. तुम्हाला आनंदीला ह्या केसपासून दूर ठेवायचंय म्हणून तुमच्या बोलण्यातून सातत्याने येतंय की आनंदीचा कसा या केसशी संबंध नाहीये. आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते ज्याच्याने तुम्हाला पटेल की तुम्ही नाही, आनंदी खरं बोलते. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं नाही कळलं मला. हे सांगते. कधीपासून मी तुमच्या डोळ्यासमोर एक फोटो उघडून ठेवला आहे, पण तुमच्या अजूनही त्याच्यातला प्रॉब्लेम लक्षात आलेला नाही. सिद्धू, तुमच्या गाडीची धडक श्रीकांत इनामदार यांच्या गाडीला मागून लागली होती, बरोबर? हो.
आता हा फोटो पाहाल तर ही ना श्रीकांत इनामदारांची गाडी आहे. ह्या गाडीला तुमच्या गाडीने दिलेला धक्का किंवा धडक ही मागच्या बाजूच्या डाव्या साईडला आहे. हे केव्हा घडू शकतं? जेव्हा तुमची गाडी ह्यांच्या गाडीच्या मागे असेल आणि तुमच्या गाडीच्या पुढच्या उजव्या कोपऱ्याला त्यांच्या गाडीचा मागचा डावा कोपरा धडकेल तेव्हा. पण तुमच्या गाडीला मात्र पुढून मध्यभागी पोचे आलेले आहे आणि त्यांच्या गाडीला मात्र मागच्या डाव्या कोपऱ्याला डॅमेज झालाय. याचा अर्थ काय होतो की ती गाडी सरळ रेषेत चालत नव्हती. गाडी जर तिरकी जात होती तर ती डाव्या बाजूच्या डिव्हायडरवर जाऊन धडकली असती. 2 शक्यता निर्माण होतात. पहिली शक्यता की ती गाडी स्थिर उभी होती. दुसरी शक्यता त्या गाडीला डाव्या बाजूला धडक बसून ती गाडी ऑलरेडी डिव्हायडरकडे निघाली होती आणि त्याआधीच तुमच्या गाडीचा त्या गाडीला धक्का बसला. म्हणजे मॅडम तुम्हाला असंच म्हणायचं आहे ना की सिद्धिराजच्या गाडीचा श्रीकांत सरांच्या गाडीला धक्का लागला पण त्या गाडीचा आधीच ऍक्सिडेंट झाला होता. परफेक्ट. आणि तो ऍक्सिडेंट ट्रकने केला होता आणि म्हणूनच आनंदीच्या मनामध्ये आजही ट्रक बद्दल भीती आहे आणि म्हणूनच आनंदीनी साक्ष देणं महत्वाचं आहे. करेक्ट. नाही हे बघा, तुम्ही म्हणताय तसं तसं असेलही कदाचित, पण तरी नाही. हं? काही झालं तरी आनंदी कोर्टात येणं याची परवानगी मी नाही देते तुम्हाला. सॉरी. अहो नाही. पण असं करून कसं चालेल? म्हणजे आनंदीला साक्ष द्यावी लागणार ना रजा. आनंदीने साक्ष दिली तर आपला सिद्धू सही सलामत सुटू शकतो ना. आणि आपण काय तिला खोटं बोलायला लावतोय का? तिने जे स्वतः पाहिलंय तेच सांगायचंय ना कोर्टात. आई अगं पटतंय मला तुझं, पण सिद्धिराजना असं वाटतंय की आनंदीला पुन्हा ते सगळं आठवताना खूप त्रास होईल. आणि बरोबर आहे ना त्यांचं. मान्य आहे मला, आपल्या आनंदीला थोडा त्रास होणार, पण तो त्रास थोड्या वेळापुरता असणार आहे आणि त्यात तू तिच्या बरोबर असणार आहेस. आता मला सांग बाळा, आपल्या आनंदीला थोड्या वेळापुरता होणारा त्रास आणि आपल्या सिद्धूला होणारी शिक्षा, या 2 गोष्टींमध्ये आपण कशाची निवड करायला पाहिजे? आणि आपली आनंदी तिने जे पाहिलंय, जे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय तेच सांगणार आहे ना. अगं तिने सांगितलं ना आपल्याला, त्या ट्रकने गाडीला धडक दिली होती. किती मोठी साक्ष आहे ही. पण आता या सिद्धूने आनंदीला या केसपासून दूर ठेवायची तुला शपथ घालून ना खरंच खूप मोठी चूक केली.